नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. धनुराशीचे संपूर्ण राशी भविष्य. 13 जुलै 2025 पासून शनी मीन राशीत वक्री होतो आहे आणि धनुराशीसाठी हा काळ चतुर्थ स्थानाशी संबंधित असल्यामुळे त्यांचे मन, घर, आई, स्थिरता आणि आंतरिक शांती या सर्व क्षेत्रावर परिणाम होणार आहेत. शनी जेव्हा चतुर्थ स्थानात वक्री जातो तेव्हा आयुष्याचा मूळ पाया म्हणजेच मनाचा गाभा डळमळीत होतो. धनुराशीचे लोक खूप उत्साही, तत्वनिष्ठ आणि नेहमी पुढे जाण्याच्या तयारीत असतात. पण या वक्री शनीचा प्रभाव त्यांना आत खेचतो, मनाचा आवाज ऐकायला लावतो. या काळात घरगुती वातावरणात तणाव, आईच्या आरोग्याची काळजी किंवा वास्तू संबंधित अडचणी उभ्या राहू शकतात. तुमच्या मनात एक विचित्र बैचेनी असेल, जणू काहीतरी राहून गेलंय, पूर्ण होत नाही किंवा स्वतःचंच घर परकं वाटू लागेल. हा काळ आहे घर म्हणजे काय, माय म्हणजे काय आणि शांती मिळते कुठे हे समजून घेण्याचा. अनेक वेळा तुम्ही घरच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढला असेल किंवा घरच्यांशी दुरावा निर्माण झाला असेल, तर आता ते प्रश्न समोर येणार आहेत. वक्री शनी तुम्हाला तुमच्या कर्माचा आरसा दाखवतो, विशेषतः तुम्ही जेव्हा घर, आई किंवा घरच्यांच्या भावना दुर्लक्षित केल्या असतील. म्हणूनच या काळात शांत राहा. मनात वादळ असलं तरी बाहेर शांततेचा दिवा लावा. शनिवारी तिळाचा दिवा, आईच्या पायावर तेल लावणं, वृद्धाश्रमात मदत करणं हे उपाय केवळ धार्मिक नाहीत, तर शनीचा कोप शमवणारे आहेत. धनुराशीसाठी पुढील 137 दिवस म्हणजे मूल्य शोधण्याचा काळ आहे. घराचे, आईचे आणि तुमच्या स्वतःच्या आतल्या शांततेचे. आणि आता उरले फक्त काही दिवस. या संपूर्ण वक्री गतीच्या शेवटाकडे जाताना तुमचं मन स्थिर, नम्र आणि प्रेमळ असणं गरजेचं आहे. कारण शनी फक्त कर्म पाहतो आणि जे अंतःकरणाने शुद्ध असतं त्यालाच तो शांततेचा आशीर्वाद देतो. तयार राहा, काहीतरी खूप मोठे बदल होतील, चांगले बदल होतील. हे होतं धनुराशीचं संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.